जर त्याच्यामध्ये शेतकरी म्हणतात तशी वस्तुस्थिती आढळली की आपल्या कार्यालयातनं काही दिरंगाई झाली असेल तर मग तुमची गई नाही एवढं नक्की सांगतो मी। तुम्ही जसे शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी वेगवेगळे पॅरामीटर सांगितले, तर तुम्ही शासनाकडे कोणत्या पॅरामीटर मध्ये पीक विमा मिळावा याचा रिपोर्ट मला दाखवा तुम्ही पाठवलेला। तुम्ही विमा कंपनी बाकीचं सांगू नका शासनाचं, तुम्ही कुठल्या पॅरामीटर मध्ये शेतकरी येतात जातात, तुम्ही ह्या शेतकऱ्यांचा ह्यासाठी पीक विम्यासाठी आम्ही शासनाकडे परिपत्रक अहवाल पाठवलाय ह्याचं मला सांगा तुम्ही। साहेब बघा साहेब, म्हणजे मी ते साहेब सांगते त्याची माहिती ह्या JR मध्ये क्लिअर गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की शासनानं जो पीक विमाचा कालावधी दिलेला आहे त्यात शासनाचा एक अग्रिम हप्ता, शेतकऱ्यांचा एक हप्ता जो 15 ऑक्टोबरला भरला गेलेला असतो दरवर्षी, त्याच्यानंतर विमा कालावधी 30 एप्रिलला संपुष्टात आला आहे। त्यानंतर संबंधित विमा कंपनीनं त्या आकडेवारीची शहानिशा करून जे तुम्ही आता सांगितलं आर्द्रता हवामान हे 30 एप्रिलला करून तो विमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला पाहिजे। पण ही गोष्ट व्हायला एक वर्ष दिरंगाई होते। आता पुढच्या वर्षीचे पैसे भरायला शेतकऱ्यांच्याकडे पैसे नाहीत, आता कुठला विमा हप्ता भरणार शेतकरी? साहेब 15 तारीख आत्ता 15 ऑक्टोबर जे आहे ह्याला आता पुढच्या वर्षीचा विमा भरायचा आहे। 190 रुपये विमा आहे द्राक्ष शेतीच्या गुंठ्याचा। द्राक्ष शेतीचा आता हवामान एक काम करू, मी पलूस तहसील कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे आपली बैठक घेणारच आहे। हा जो विषय तुम्ही मांडलेला आहे हा माझ्या दृष्टीने व्यक्तिगत गंभीर आहे। शेतकऱ्यांच्या पीक विमा बाबतीत तुम्ही आणि मी आणि हे स्थानिक शेतकऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊ, नुसतं अशी आमसभा नाही, स्वतंत्र बैठक घेऊ। पण जर त्याच्यामध्ये शेतकरी म्हणतात तशी वस्तुस्थिती आढळली की आपल्या कार्यालयातनं काही दिरंगाई झाली असेल तर मग तुमची गई नाही एवढं नक्की सांगतो मी। मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही ह्यांच्या प्रश्नांना उत्तरं ही समर्पक दिली पाहिजे। जे काय त्याची नोंद ठेवा, पुढच्या आठवड्यात येणाऱ्या दिवसात ती स्वतंत्र बैठक घेऊ आपण।